मैं जानबूझ के मराठी में भी बोलूंगा, हिंदी में भी बोलूंगा, जरूरत पड़े तो गुजराती में भी बोलूंगा, क्योंकि ये देश हमारा है, ये देश हमारा है, ये देश हमारा है, नहीं किसी के बाप का, 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 नहीं किसी के बाप का। राज ठाकरे तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के बाप का। राज ठाकरे तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के बाप का। प्रताप सरनाईक तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के बाप का। प्रताप सरनाईक तुम भी सुनो, ये देश किसी नहीं किसी के बाप का। प्रताप सरनाईक तुम भी सुनो, ये देश नहीं किसी के बाप का। तो इसीलिए हम सुनाए हैं प्रताप सरनाईक को, प्रताप सरनाईकला त्यांच्या वात्रटिकेमध्ये आणि आमच्या गुराख्यांच्या साहित्यानुसार प्रताप सरनाईकच्या कानटाळ्या उघडण्यासाठी हा आवाज दिलेला आहे। प्रताप हा राग आहे ना, हॉटेलच्या धंद्यातला नाही, हॉटेलच्या धंद्यातला नाही, हॉटेलच्या धंद्यातला हा राग नाही, कष्टकऱ्याच्या घामाला टिंगल टवाळी करताय तुम्ही। ज्या प्रकारे प्रताप, त्याचा हा राग आहे, हा सहन करावा लागेल। आणि आज प्रताप काय झालेला दिसला आपल्या सगळ्या पत्रकारांना। आज प्रतापने एक पत्रकार परिषद घेतली, आपण पाहिलं असेल, शिवसेनेमधून सुद्धा नगण्य असा पाठिंबा प्रतापला आहे। ही मी एक मोठी गोष्ट आपल्याशी बोलत आहे। शिवसेनेमधून शिंदे साहेबांच्या नगण्य असा प्रतिसाद प्रतापला आहे। एक कारण कष्टकऱ्यांच्या विरुद्ध कुणी जावं असं कुणाला वाटत नाही, कष्टामध्ये भेदभाव व्हावा असं कुणालाही वाटत नाही। आज आपण पाहिलं असेल, आज आपने देखा होगा, प्रताप जे आहेत आज बेभान झालेले होते। प्रताप सरनाईक आज बेभान झालेले होते, प्रताप सरनाईक आज बेभान झालेले होते आणि त्यांची भपकेबाजी उघडी पडली। आणि त्यांची भपकेबाजी उघडी पडली ती कशी? जेव्हा मराठी पत्रकार भावांनी प्रश्न विचारले आणि हिंदी पत्रकार भाऊ प्रश्न विचारत होते, तर कारण प्रतापला माहित होतं की काल मी एका चॅनलवर प्रतापने हिंदी ही बोलीभाषा झाल्याचं बोललेलं प्रतापच्या तोंडचा व्हिडिओ वाजवला होता। प्रतापला माहित होतं की तो प्रश्न पत्रकार विचारणार आणि प्रतापने पत्रकारांसमोरून पळ काढला, स्वतःला तिथून खेदून लावलं। म्हणजे मला असं दिसलं, पत्रकार म्हणत होते थांबा थांबा, नेहमी उडान टप्पू गोष्टी करणारे प्रताप अक्षरशः पळताना दिसले, मागे वळून पाहताना सुद्धा दिसले नाही। हे अत्यंत मला असं वाटतं लोकशाहीमध्ये अत्यंत वेदनादायी बाब आज संबंध देशाने महाराष्ट्राने पाहिली। मला तुम्हाला सांगायचंय दोन महत्वाच्या गोष्टी, त्या गोष्टींपैकी अत्यंत गंभीर बाब आहे, त्या गंभीर बाबी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो। प्रताप सरनाईक आज उत्तर सुद्धा पत्रकारांचं, मराठी चित्रवाहिनीच्या पत्रकारांना सुद्धा उत्तर देता आलं नाही। म्हणे कायद्यावर परत आज प्रतापला दाखवतो म्हणजे मोटर व्हेकल ऍक्ट, प्रताप एखादा वकील हायर करा आणि ऍडव्होकेट जनरलांना मान्यवर विचारा की याच्यामध्ये भाषेची कुठं सक्ती आहे का। या कायद्यासमोर कोलांट्या उड्या मारून चलत नसते, कायद्यासमोर भपकंबाजी करून चलत नसते। कायदा लिखित असतो, कायदा स्थिर असतो, कायद्यामध्ये मर्यादा असतात आणि मंत्र्यांनी खोटं बोलू नये।